नमस्कार मंडळी, मी किशोरी आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि स्वादिष्ट अशी फ्रूट कस्टर्ड रेसिपी। तर ही रेसिपी तुम्ही पार्टीसाठी, स्पेशल डेसाठी किंवा काही घरी गोड खायची इच्छा झाली की अगदी पटकन बनवू शकता। तर चला पटकन बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कुठलं पण वापरू शकता। त्याच्यानंतर मी ह्याच्यातलं थोडंसं दूध साईडला काढून ठेवते आहे आणि आता गॅस ऑन करते। तर गॅस ऑन केल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये दूध असं मिक्स करत राहायचं आहे। तर मगाशी जे दूध काढून ठेवलं आहोत त्याच्यामध्ये आपण पावडर मिक्स करायची आहे। तर तुम्ही डायरेक्ट पावडर ह्या गरम दुधामध्ये कधीच टाकायची नाही आहे। जर तुम्ही तसं केला तर त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या सहज मोडत नाहीत। तर मगाशी जे दूध काढून ठेवलं आहोत त्याच्यामध्ये आपण 2 चमचा एवढी कस्टर्ड पावडर घेणार आहोत। तर ही कस्टर्ड पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली तुम्हाला ही पावडर मिळून जाईल। अगदी 40 ते 50 रुपयाला हे पॅकेट मिळतं। तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर येतात। तर हा जो फ्लेवर आहे तो व्हॅनिला फ्लेवर आहे। तर इथं मी 2 चमचे एवढी पावडर घेतली आहे आणि दुधामध्ये मी ही पावडर व्यवस्थित अशी मिक्स केली आहे। बघा, एकदम अशी फाईन अशी त्याची गुळगुळीत पेस्ट बनवायची आहे। जी ही पेस्ट आपण बनवली ते सगळं दूध आपण जे गरम दूध करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्याला आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये काय होतं की पावडरचं दूध टाकल्याच्या नंतर मिश्रण हे जाड व्हायला लागतं। तर याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण 3 चमचे एवढी साखर घेतलेली आहोत। साखर तुमच्या गोडीनुसार, म्हणजे तुम्हाला जशी गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथं 3 चमचा घेतलेली आहे। तर इथं आता मिश्रण जाड झालं आहे। आता मी गॅसचा फ्लेम हा बंद करणार। तर हे आपलं दूध आता थंड झालेलं आहे। आता हे एकदा मी मिक्स करून घेणार आणि 2 ते 3 तासासाठी ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी। तर कस्टर्ड इथे आपलं थंड झालेलं आहे। तर इथे मी ॲपल घेतलं आहे, डाळिंब घेतलं आहे आणि हे भिजलेले बदाम बारीक करून, त्याच्यानंतर काजू बारीक करून एवढंच सामान घेतलेलं आहे। तुम्हाला आवडतील तर तुम्ही जास्त त्याच्यामध्ये फळं ॲड करू शकता। तर मी एवढेच फळं घालणार आहे। तर स्टार्टिंगला पहिल्यांदा आपण घालणार आहोत थोडेसे डाळिंब, त्यानंतर ॲपल थोडं, थोडेसे भिजलेले बदाम, थोडेसे काजू, सेम प्रोसेस। त्याच्यानंतर त्याच्यावरनं कस्टर्ड छान मिक्स करून सेम हे त्याची टेस्ट जी आहे ती कॉकटेल जे असतं सेम त्याच्यासारखं लागते, फक्त याच्यामध्ये आपण आईस्क्रीम घालत नाही। समजा याच्यात आईस्क्रीम टाकलं सेम टू सेम कॉकटेल होतं। तुम्हाला आवडते तेवढं त्याप्रमाणे फळं याच्यामध्ये ॲड करा। मी थोडं वरनं डाळिंब घालते, थोडेसे बदाम, तर तुम्हाला हा कस्टर्डचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या घरी पण एकदा नक्की ट्राय करा। तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण द्या। चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.